आजच्या कृषीविषयक बातम्या, कर्जमाफी, अनुदान, पीक विमा, हवामान आणि मार्केटचे ताजे अपडेट्स घेऊन आलोय तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून। शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन पशुवैद्यकीय सेवा द्या, पशुसंवर्धन विभागाच्या सूचना। सेवेच्या ठिकाणी नसल्यास निलंबनाची कारवाई होणार। राज्यातील पशुधन हे महत्त्वाचे असून शेतकऱ्यांच्या गोठ्यांपर्यंत जाऊन आवश्यक त्या पशुवैद्यकीय सेवा देण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशा महत्त्वपूर्ण सूचना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉक्टर राधाकृष्ण यांनी दिलेले आहेत। जे पशुधन अधिकारी हे त्यांच्या कामाच्या वेळेत त्यांच्या सेवेच्या ठिकाणी उपलब्ध नसल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे। मतदारांना आमिष दाखवणारी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा अहवाल मागितलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह 20 जणांचा समावेश। आता प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असेल सायबर सिक्युरिटी ॲप। संचार साथी ॲप प्रीलोड करण्याचे सर्व कंपन्यांना सरकारचे आदेश। उत्पादक कंपन्यांना दिली 90 दिवसांची मुदत। संचार साथी ॲप हे मोबाईल वापरकर्त्याचे संरक्षण करण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केले आहे। फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तो ब्लॉक करता येतोय। शासकीय रुग्णालयात एक्स-रे आणि सीटी स्कॅन सुरू। वरिष्ठ स्तरावर तातडीने हालचाली आणि 2 दिवसातच सेवा सुरू करण्यात आली। सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये एक्स-रे आणि सीटी स्कॅन सेवा ठप्प झाल्याची बातमी लोकमतने दिल्यानंतर आरोग्य संचालक पातळीवर तातडीने हालचाली सुरू झालेल्या आहेत। जन आरोग्य आणि आयुष्यमान योजनासाठी देशभरात एकच कार्ड, को ब्रँडेड कार्डची राज्यभर मोहीम 20 डिसेंबर पर्यंत वितरण होणार। केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक असणार आहे। त्यामुळे देशभरात चालणारे एक समान आयुष्यमान कार्ड लागू करण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने घेतलेला आहे। महाराष्ट्र अधिक गारठणार। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तीव्र थंडीच्या लाटा येणार। यंदाच्या हिवाळ्यात डिसेंबर ते फेब्रुवारी महाराष्ट्रासह अन्य महाराष्ट्रामध्ये कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरी ते सरासरीच्या खाली जाण्याची शक्यता आहे। यंदा महाराष्ट्र अधिकच गारठणार असून विदर्भ मराठवाड्यात थंडीचा लाटा अधिक तीव्र होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। 1.5 कोटी शेतकऱ्यांना मिळाले 2131 कोटी। उत्तर प्रदेश सरकारकडून हमी भावाने भात आणि बाजरीची खरेदी 48 तासात रक्कम मिळते। देवस्थान, वतन आणि आदिवासीच्या जमिनी रडारवर, जिल्हा प्रशासनाकडून तपासणी सुरू। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात प्रशासनाकडून कारवाई। निवडणुका पुढे ढकलणे चुकीचे, आयोगाविरोधात मुख्यमंत्र्यांची जाहीर नाराजी। महायुती 75% जागांवर विजयी होणार असल्याचा दावा। कापूस 7,715 तर सोयाबीन 4,885 रुपयांपर्यंत दर मिळण्याचा अंदाज। स्मार्ट प्रकल्पांतर्गत दरांचा संभाव्य अंदाज जाहीर। तज्ज्ञांच्या मते बाजारातील सध्याची मागणी, उत्पादक राज्यातील परिस्थिती आणि कापूस तेल बाजारामधील व्यवहार पाहता या दरांचा शेतकऱ्यांना विक्री नियोजनासाठी फायदा होऊ शकतो। येवला बाजार समितीमध्ये पोळ कांदा कावडी मोल 200 रुपये क्विंटलचा दर मिळालाय। शेतकरी चिंतेत, कष्टाचा पैसा आणि वाहतूक खर्चही गेलाय। अमरावती जिल्ह्यात सरकारी सोयाबीन खरेदीला अल्प प्रतिसाद। 12,000 क्विंटल खरेदी। धारणी आणि नेर पिंगळराई केंद्र अद्याप बंद, उर्वरित केंद्रे सुरू करण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये वनक्षेत्रात गावात पाळीव जनावरांच्या संख्येत घट, चराई क्षेत्र कमी झाले। 27 गावांचा बफर झोनमध्ये समावेश। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वाहेगाव शिवारात बिबट्याचा शोध सुरू। वन विभाग आणि रेस्क्यू टीमचे 17 जणांची टीम तळ ठोकून। निवडणुकीने वाढवले हुरड्याचे भाव, परत जिल्ह्यातून यवतमाळमध्ये आयात। थकलेल्या कार्यकर्त्यांची रुचकर सोय, यंदा हुरड्याचे गणित सुलट झाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,423 अंगणवाड्यांपैकी केवळ 171 मध्येच वीज। स्मार्ट किट येणार 20 कोटी तर वीज बिलासाठी तरतूद शून्य। रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बारदाना नसल्यामुळे रखडली सोयाबीनची खरेदी। आतापर्यंत 100 शेतकऱ्यांनी सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केली, केवळ बारदाना उपलब्ध नसल्यामुळे खरेदी रखडली आहे। परभणी जिल्ह्यातील सोनपेठ परिसरात ऊस आंदोलन चिघळले। शेतकरी कारखान्यात घुसले। 3,000ची पहिली उचल जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। कांदा उत्पादनात आघाडी असलेल्या नगर तालुक्यातच लागवडीची उदासीनता, वाढता उत्पादन खर्च आणि कमी भावामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। राईस मिल उद्योजकांना ग्राहकांची प्रतीक्षा, अतिवृष्टीमुळे भाताच्या उत्पादनानंतरच्या प्रक्रियेवर परिणाम।
नाशिक जिल्ह्यात कमांडो बिबट्यांना घेरणार, पुणे वन खात्याला उशिरा जाग, नाशिकचे अद्याप सुस्तच. मानव आणि बिबट संघर्ष गंभीर वळणावर पोहोचत असल्यामुळे पुणे वन खात्याने उशिरा का होईना जागे होत बिबट्याला दिसताक्षणी पकडण्यासाठी ERU म्हणजेच अर्थातच इमर्जन्सी रॅपिड युनिटची स्थापना केलेली आहे. प्रत्येक इमर्जन्सी रॅपिड युनिटमध्ये 5 विशेष कमांडो आहेत. त्यात बिबट्याला बेशुद्ध करणारा तज्ञ, जंगलात पावलांच्या ठसांचा शोध घेणारा ॲनिमल ट्रॅकर, तसेच बेशुद्ध करण्यासाठी औषधांची योग्य मात्रा देणारा भूलतज्ञ देखील उपस्थित असणार आहे. एकाच हॉटेलात मुक्काम तरीही दोघांनी भेट टाळली, फडणवीस आणि शिंदे यांच्यातील नाराजीची चर्चा. अकोला जिल्ह्यात नाफेड केंद्रावर सोयाबीनची खरेदी संथ गतीने, पातुरातील परिस्थिती. आतापर्यंत एका शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी, शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन. अकोला जिल्ह्यात घरकुल योजनेपासून लाभार्थी वंचित, 6 महिन्यांपासून गुंठेवारी नियमानुकूल, प्रस्ताव स्वीकारणे बंद, किमान घरकुल धारकांचे प्रस्ताव स्वीकारावे अशी मागणी. अकोला जिल्ह्यात 40,000 हेक्टरला सिंचनासाठी पाणी देणार, 3 प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा, जलसंपदा विभागाने माहिती दिली. देशातून तब्बल 21,000 टन फुलांची निर्यात, भारताला 449 कोटी परकीय चलन, अमेरिका आणि जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी. चांदूर बाजारात मका आवक पोहोचली 5,000 क्विंटलवर, मागणी अभावी दर दबावात, 1,500-1,700 रुपये दरम्यान दर मिळतोय. माझ्या शेताला पाण्याची सोय नाही, मग बागायती नोंद कशी? जमिनीच्या नोंदणीत विसंगती, शेतकऱ्यांचा तहसीलदारांना संतप्त सवाल. मृगबहार गळाल्यामुळे झाले होते मोठ्या प्रमाणात नुकसान, मोसंबी आणि संत्रा उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा, शासनाचे मात्र दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हमीभावाने खरेदीला मुहूर्त, मका, कापूस आणि सोयाबीनसाठी जिल्ह्यामध्ये 30 केंद्र सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि मका यंदा हमीभावाने खरेदीसाठी 30 केंद्र सुरू करण्यात आलेत. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी मोबाईल ॲप आणि ई-समृद्धी सुविधा उपलब्ध आहे. दाट धुक्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली, रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव. बारामती तालुक्यातील ऊसाला तुरे आलेत. दूषित हवामानामुळे उत्पादनामध्ये 15 ते 30% घट होण्याची शक्यता. महावितरणची सौर कनेक्शन सक्ती, शेतकऱ्यांच्या मुळावर. महापुरात रोहित्र टिकत नाहीत तर मग सौर पंप टिकणार तरी कसे? शेतकऱ्यांचा सरकारला संतप्त सवाल. नगर तालुक्यात कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली, वातावरणातील बदल, वाढता उत्पादन खर्च आणि गडगडलेले भाव कारणीभूत. यवतमाळ जिल्ह्यात शीतलहर, पारा 11 अंशावर, तापमानात घसरण, ढगाळ वातावरणानंतर गारठा वाढलाय, सतर्कतेचा इशारा. अकोला जिल्ह्यात 3.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन होणार, शासन निर्णयाची अंमलबजावणी. शेतकऱ्यांच्या सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात येत असल्याचा शासन निर्णय सहकार विभागामार्फत बुधवारी म्हणजे दिनांक 26 रोजी जारी करण्यात आला आहे. व्हिडिओला लाईक करून शेअर करा. दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.